टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आज मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडला। त्यामध्ये पाहायला गेलं तर राज ठाकरे असतील या उद्धव ठाकरे यांनी आता सरकारवरती निशाणा साधलाय। मात्र मराठी माणूस एकत्र येण्यासाठी हा विजय मेळावा होता। मात्र पाहायला गेलं तर हिंदी सक्तीच्या विरोधात हा जो मोर्चा काढणार होता, मात्र आज विजय मेळावा काढण्यात आला होता। मात्र त्या संदर्भातले अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मेळाव्यामध्ये मांडण्यात आल्या। त्यामुळे येणाऱ्या काळात दोन्ही बंधू निवडणुकीमध्ये एकत्र येतील का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर ह्या विजय मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी पक्षाकडनं शरद पक्षाकडनं देखील अनेक नेते मंडळी या उपस्थित होते। मात्र या संदर्भात पाहायला गेलं तर कुठेतरी देवेंद्र फडणवीस असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती देखील निशाणा उद्धव ठाकरेंनी साधला आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर येणाऱ्या काळात हे दोघे बंधू कशाप्रकारे एकत्र येतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। मात्र सध्या तरी पाहायला गेलं तर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एकत्र यावं असे देखील अनेक बॅनर जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये लागले होते आणि या विजय मेळाव्यासाठी आमंत्रण अनेक पक्षाकडनं केलं होतं दोन्ही बंधूंकडनं। मात्र पाहायला गेलं तर आपल्यासोबत खासदार नरेश मस्केजी आहेत। सर, काय सांगणार? विजय मेळावा होता, दोन्ही बंधू एकत्र आले होते, मराठी माणूस एकत्र आला होता। का वाटतं हिंदी सक्तीच्या विरोधात जी आर रद्द केला? मराठी माणूस एकत्र आला होता। आम्ही कोण आहोत? आम्ही काय पाकिस्तानवरून आलेलो आहोत? या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसंच आहात। म्हणजे त्या मेळाव्याला मराठी माणूस असतो आणि बाकीच्या मेळाव्याला कोण असतो? हे बघा, हा मराठी माणूस वगैरे हा जो माध्यम माने हा जो काही विषय निर्माण केलेला आहे ना, माझं माध्यमांना विनंती आहे की आम्ही पण मराठीच आहोत। आमच्या पक्षांमध्ये नेते मराठी आहेत, कार्यकर्ते मराठी आहेत, पदाधिकारी मराठी आहेत। आम्ही कोण इंग्लंडवरनं किंवा पाकिस्तानवरनं आलेलो आम्ही नाही आहोत। त्यामुळे त्यांचा हा मेळावा जो होता त्या मेळाव्यामध्ये वन वे ट्रॅफिक होतं। वन वे ट्रॅफिक, मराठी माणसांचा मेळावा, मराठी विचारांचा मेळावा, ते मुद्दे केवळ राजसाहेब ठाकरे यांच्या भाषणात त्या ठिकाणी होते। त्यामुळे पहिली संधी त्यांनाच देण्यात आली का? उद्धव ठाकरेंना भाषणामध्ये ते मुद्दे होते। उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये त्यांचा जो नतद्रष्टपणा आहे, त्यांचे जे टोमणे आहे, त्यांचं जे राजकारण आहे, सत्ता गेलेली आहे आणि सत्ता गेली आता मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याकरता राजसाहेबांची गरज आहे, ती याचना त्या ठिकाणी त्यांच्या भाषणामध्ये दिसत होती। वन वे ट्रॅफिक होतं। तुम्हाला मी सांगतो, आताही तुम्ही फ्रेम लावा की उद्धव ठाकरे ज्यावेळी भाषण करत होते त्यावेळी राजसाहेब ठाकरे यांचा चेहरा बघा। कदाचित ते म्हणत असतील, अरे सभा लावली कशासाठी आणि भाषण कशासाठी करतोय? तुम्ही त्या ठिकाणी केवळ आता ज्या राजसाहेबांवर त्यांनी टीका केली की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्या राजसाहेबांची आता मला गरज आहे, ही केवळ याचना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या भाषणात दिसत होती। वेगळं काही दिसत नव्हतं। टोमणे दिसत होते। त्यांच्या स्वभावानुसार हरलेलं व्यक्तिमत्व, हरलेला नेता हे आजच्या भाषणामध्ये त्यांचं दिसून आलं। काय वाटतं येणारी महानगरपालिका निवडणूक आहे, त्यात पाहायला गेलं तर फडणवीस असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, यांच्यावरती देखील निशाणा खास करून साधण्यात आलेला आहे। येणाऱ्या काळात महाराठीचा नसून महापालिकेचा नसून महाराष्ट्राचा असं देखील त्यांचं येणाऱ्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्था फक्त जी त्यांच्यावेळी मुंबई महानगरपालिकेसाठी आम्ही हा मुद्दा नाही निवडणुकीकरता काढला, तर महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही हा मुद्दा घेणार आहोत, हे त्यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांनी कबूल केलेला आहे। तुम्ही पहा, त्यामध्ये हा जो मेळावा होता, किती खासदार होते? उद्धव युपीटीचे किती खासदार त्या ठिकाणी उपस्थित होते? किती आमदार उपस्थित होते? किती नगरसेवक उपस्थित होते? एक अनिल परब सोडले तर बाकीचे 2-4 लोक जे होते ते खाली बसले होते। या 2 ते आठवड्याभरामध्ये त्या मेळाव्याच्या तयारीमध्ये सुद्धा पहा किती शिवसेनेचे नेते, जे काय वरिष्ठ नेते, वरिष्ठ आमदार, वरिष्ठ खासदार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते का? संजय राऊतांकडे जिम्मेदारी देण्यात आलेली का? संजय राऊत यांचा भ्रमनिरास झाला। त्यांना जे अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये। त्यामुळे संजय राऊत यांचा मोठा भ्रमनिरास या ठिकाणी त्यांचा झालेला आहे। मात्र पक्ष न करता मराठी माणूस एकत्र यावा असं आतापर्यंत सूचक वक्तव्य करण्यात आलेलं काय आगामी निवडणुकीसाठी? मराठी माणसांसाठी हा मेळावा आहे, यामध्ये पक्ष नाहीये, यामध्ये कुठला झेंडा नाही, हा विचार राजसाहेबांनी मांडला होता। त्यांनी त्याचं तंतोतंत पालन केलं। त्यांनी कुठेही पक्ष
इतर पक्षांवरती टीका केली नाही, परंतु उद्धव ठाकरे यांनी हा मेळावा जो नेहमीप्रमाणे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की त्यांचा अजेंडा असतो लोकांना भडकवायचं, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार आहे, मराठी धोक्यात आहे, हा जो त्यांचा अजेंडा आहे तो या मेळाव्याद्वारे राबवण्याचा, राजसाहेबांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राबवण्याचा जो प्रयत्न करत होते तो सपशेल त्यांचा प्रयत्न फसलेला आहे. मात्र जे गुजरात असं देखील उद्देशून काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना बोलले, त्याचं देखील उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात आपल्याला शिवसेनेमध्ये पुन्हा लढाई पाहायला मिळेल. हे बघा, काल माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी स्वतः जाहीरपणे सांगितलेलं आहे की तो गुजराती समाजाचा मेळावा होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब प्रथम जय हिंद म्हणाले, जय महाराष्ट्र म्हणाले आणि त्यानंतर जय गुजरात म्हणाले. जय गुजरात आधी जय महाराष्ट्र म्हणाले. गुजरात हा काय पाकिस्तान नाही आहे की गुजरात म्हणजे काय पाकिस्तान नाही आहे की आपल्यावरती आक्रमण त्यांनी केलं आहे आणि म्हणून गुजरातचा तिरस्कार करायचा. गुजराती माणूस हा आपला शत्रू नाही आहे. अहो, हे अल्लाहू अकबरच्या घोषणा देतात. पाकिस्तानमधून यांच्यासाठी फरमान निघतं निवडणुकीला की यांना मतदान करा. पाकिस्तानची भाषा ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर पाकिस्तानची भाषा बोलतात. यांनी आमच्यावरती मराठीपण किंवा महाराष्ट्राचा अभिमान या संदर्भात यांनी आमच्याशी चर्चा करू नये. याच उद्धव साहेबांनी जेव्हा राज्यसभेची खासदारकी द्यायची तेव्हा त्यांना प्रियांके चतुर्वेदी आठवली. महिला कोण शिवसेनेत नव्हत्या का? त्यांनी काय आम्हाला सांगावं? मराठीपण आणि मराठी भाषा यांनी आम्हाला सांगू नये. यांचे मित्र कोण आहेत? यांचे मित्र कोण आहेत? या मुंबई महानगरपालिकेतले आतापर्यंत ठेकेदार कोण आहेत? याची यादी घ्या, याची यादी तपासा आणि त्यानंतर मराठी प्रेम, मराठी अस्मिता यांनी आम्हाला सांगावं. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत, मात्र तुम्ही पुढे घेऊन जात नाही असं म्हणतायत. मात्र येणाऱ्या काळात नक्की ठाकरे ब्रँड कोण असेल? बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय म्हणून शिवसैनिकांनी, मुंबईतील जनतेने, महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला कौल दिला. 80 जागा लढवल्या, 60 जागा निवडून आणल्या. यांनी 100 जागा लढवल्या, 20 जागा मुश्किली निवडून आल्या. ते सुद्धा आमदार आता त्यांच्यासोबत राहतात की नाही हा मोठा प्रश्न निर्माण झाला. नक्की ठाकरे ब्रँड कोण आहे? म्हणजे हे बघा, ठाकरे हा विचार आहे. ठाकरे हा विचार आहे. हा कुठल्या पर्टिक्युलर कंपनीचं नाव नाही आहे. ठाकरे हा महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेचा, हिंदुत्वाचा विचार आहे. तो कुणाला तरी स्वतःच्या नावाला लावून मोठं होण्याचा कोणी प्रयत्न करू नये. प्रभू श्रीराम हा एक विचार आहे म्हणून तो असा पर्टिक्युलर कुठल्या घराण्याचा नाही आहे. ते हा विचार आहे, ही परंपरा आहे, ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. त्यामुळे कोणी स्वतःला चिटकवण्याचा प्रयत्न करू नका. नक्कीच हा ठाकरे बँड नसून ठाकरे हे विचार आहे. त्यामुळे कुठेही राजकारण करू नका. त्यामुळे येणाऱ्या काळात आता दोन्ही ठाकरे बंधू हे कशा प्रकारे एकत्र येतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे अथर्वसह गणेश ओराड, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.